गोरक्षनाथ गडाच्या डोंगराला होळीच्या दिवशी भीषण आगीने रौद्ररूप धारण केलं। अहिल्यानगर तालुक्यातील मांजरसुंबा गावातील ऐतिहासिक व पर्यटन क्षेत्र असलेला गोरक्षनाथ गडाच्या डोंगराला गुरुवार दिनांक 13 मार्च रोजी होळी या सणाच्या सायंकाळी उशिरा आग लागली। आगीत डोंगरावर असलेले गवत, लहान मोठे वृक्ष व वन्यजीव जळून खाक झाल्याचं समजतं। मांजरसुंबा येथील सरपंच जालिंदर कदम साहेब यांनी घटनेची माहिती मिळताच वन विभागाला दिल्यानंतर वन विभागाचे अधिकारी, MIDC पोलीस स्टेशनचे अधिकारी, राहुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी, अहिल्यानगरचे अग्निशमन दलाचे बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। गुरुवारी रात्री आग आटोक्यात आणण्याकामी शर्थीचे प्रयत्न केले असता मध्यरात्रीच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात आली। डोंगराला गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने आग लावल्याचं कळालं। या आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात राहणाऱ्या लोकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं। ही आग विझवण्यासाठी मांजरसुंबा, डोंगरगण, पिंपळगाव, माळवी, देहरे, वांबोरी ग्रामस्थांनी तसेच विशेषतः गोरक्षनाथ गडावरील कर्मचारी विक्रम कदम, देविदास कदम, विजय वाघमारे मास्तर यांनी मदत करून आग आटोक्यात आणण्यात आली। अंधार असल्याने आग विझवणं अवघड झालं होतं। या ठिकाणी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, गोरक्षनाथ गडावरचे कर्मचारी, वन विभागाचे अधिकारी, MIDC पोलीस स्टेशनचे अधिकारी, राहुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी, अहिल्यानगरचे अग्निशमन दलाचे बंब ठाण मांडून असल्याने आगीने रौद्ररूप आटोक्यात आणण्यात मदत झाली। या आगीत छोटे मोठे वृक्ष, वन्यजीव जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। आग आटोक्यात आणण्यासाठी वन कर्मचारी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले। या ठिकाणी गोरक्षनाथ गडाच्या वांबोरीकडील बाजूस कोणीतरी अज्ञात इसमाने पक्ष्याची शिकार करण्यासाठी टेंभा पेटवल्याचा अंदाज असून यामुळे सदर आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। डोंगरावर मोठ्या प्रमाणावर गवत असून वृक्ष लागवड देखील केली आहे। या आगीत जंगल संपत्तीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून विभागाने अशा खोडसाळ प्रवृत्तीच्या लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होती आहे। आज मौजे देहरे गट नंबर 53 या ठिकाणी आग लागली होती। तर आगीचं लागल्यास मांजरसुंबेचे सरपंच साहेब जालू कदम यांनी कॉल केला। तर मग त्या कॉलच्या अनुषंगाने मी व माझी वन विभागाची सर्वच टीम या ठिकाणी हजर झालो आणि फायर मशिनी घेऊन वगैरे, आणि गावातले पंचक्रोशीतले लोक, देहरे, परत मांजरसुंबा, डोंगरगण, परत जंगले महाराजांच्या आश्रममधले पण मुलं या ठिकाणी हजर राहिले। त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे त्यांची। आणि असंच गावकऱ्यांचं सहकार्य आम्हाला जर लाभलं तर वनाचे संरक्षण निश्चितच होईल आणि आग लावणाऱ्यांनी काळजी घ्यावी की जेणेकरून वनातील वन्यजीवांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावा आणि आग लावू नये, एवढे मी माझे 2 शब्द बोलते। धन्यवाद। नमस्कार, मी सागर कदम, मांजरसुंबा। आज मांजरसुंबा फॉरेस्टमध्ये जी आग लागली होती ती आग विझवण्यासाठी सर्व पंचक्रोशीतील मांजरसुंबा, डोंगरगण, देहरे, वांबोरीतील सर्व तरुण मंडळ, मुलं वगैरे यांनी खूप मोठे मोलाचे काम केले आहे। आज वन्यजीवांचे जे जीव जातात आग लागल्यानंतर ते आज वाचवण्याचं काम आज सर्व तरुण मित्रमंडळांनी काम केले। असेच सहकार्य असंच असावे आणि भविष्यात कुठलीही अशी काही हानी झाल्यास सर्वांनी एकजुटीने काम करावे हे आज गोरक्षनाथचरणी प्रार्थना करतो। आज आपली कुठलीही जीवितहानी न होता आज थोडक्यात आपला डोंगर विझवण्याचा कार्यक्रम झाला पूर्ण। त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि नमस्कार। आज मौजे मांजरसुंबा गोरक्षनाथगड येथे आग लागल्याचं समजल्यानंतर आपल्या फॉरेस्ट विभागाचे सन्माननीय तेलोरे साहेब, राऊत मॅडम, दाणी साहेब यांना सर्वांना कॉल केला। डोंगरात आग लागल्यानंतर डोंगरातली आग विझवण्याचं तंत्रज्ञान या ठिकाणी राऊत मॅडम, आपले सूर्यवंशी साहेब, दाणी काका म्हणजे राहुरी टीम, नगर टीम ही सर्व या ठिकाणी तत्परतेने हजर राहिले। आज सणाचा दिवस असताना सुद्धा
या ठिकाणी मशीन घेऊन त्या ठिकाणी हजर राहिले आणि या परिसरामध्ये मांजरसुंबा, डोंगरगण आश्रममधील मुलं, वांबोरी परिसरातील मुलं, देरे परिसरातील सर्व ज्यांनी आग पाहिली त्यांनी या ठिकाणी आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आणि या गोरक्षनाथ गडाच्या परिसरामध्ये लाखो वन्य प्राण्याची जीवितहानीपासून वंचित ठेवण्याचं काम या सर्व तरुण मित्रांनी, फॉरेस्ट विभागाने, तसेच MIDCचे पोलीस उपनिरीक्षक चौधरी साहेब, त्यांची सर्व टीम, ॲम्ब्युलन्स, तसेच नगर महापालिकेचे अग्निशामक दलाचे सर्व कर्मचारी आणि 2 अग्निशामक या ठिकाणी सुसज्ज अशी यंत्रणा काही क्षणात या ठिकाणी आली आणि हा डोंगर आपल्या विझवण्याचं काम सर्वांनी एकजुटीने केलं. माझी मॅडमनी जशी या ठिकाणी चिंता व्यक्त केली, जो कोणी या ठिकाणी एन्जॉय म्हणून होळीचा खेळ खेळल्यासारखा या ठिकाणी आग लावली. अशा प्रकारची आग लावल्यानंतर कितीतरी प्राण्यांचं या ठिकाणी नुकसान होतं, जनावरांचा चारा या ठिकाणी जाळला जातो, झाडांचं नुकसान होतं. कृपया या परिसरात अशा कोणी आपल्या मजा म्हणून या ठिकाणी असं काम करू नये, असं कृत्य करू नये. हे निषेधार्ह कृत्य आहे आणि आपल्या या सृष्टीचं जतन करावं. आणि एवढ्या मोठ्या जंगलाला आग लागल्यानंतर काही क्षणात विझवण्याचं काम यश गोरक्षनाथ चरणी आम्हाला सर्वांना मिळालं. मी गोरक्षनाथ चरणी प्रार्थना करतो का आपण आम्हाला सर्वांना आटोकात सुबुद्धी दिली आणि डोंगर विझवण्यासाठी सहकार्य केलं आणि डोंगर विझला. त्यामुळं मी सगळ्या परिसराच्या वतीने फॉरेस्ट विभाग, प्रशासन, पोलीस स्टेशन आणि महानगरपालिका सर्वांचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो.